सौभाग्यवती नीता खिलारी प्रस्तुत फिटनेस वेलनेस सेंटर बेल्ले येथील रामटेक व्यापारी संकुलामध्ये वरच्या मजल्यावरच्या हॉलमध्ये चालू असल्याचं पाहायला मिळालं। या वर्कआउटमध्ये महिला स्वतः सहभागी होऊन तो वर्कआउट पूर्ण करत असताना पाहायला मिळाल्या। नीता खिलारी या प्रत्येक महिलेकडून तो व्यायाम प्रकार करून घेतानाचं दृश्य यावेळी पाहायला मिळालं। एक तास स्वतःसाठी कसं जगावं असं त्यांनी यावेळी शिवनेरी संवादशी बोलतानाही सांगितलं। बेल्ले येथील महिलांनी स्वतःसाठी एक तास काढून या सेंटरमध्ये सहभागी व्हावं। प्रति महिना 600 रुपये अशी त्यांची फी असून त्यामध्ये आपण सर्वांनी आरोग्य उत्तम राखावं यासाठी सकाळी 1 तास हा व्यायाम प्रकार करावा असं या ठिकाणी आल्याच्या नंतर निदर्शनास आलं आहे। ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले। या वर्कआउट सेंटरच्या ज्या संचालिका आहेत ताई, तुमचं नाव काय? माझं नाव नीता खिलारी, नीता जालिंदर खिलारी। मी शिरोली येथून आहे। मी 4 वर्षापासून वेलनेस सेंटर जॉईन केलं होतं कारण वाढत्या वजनामुळे खूप त्रास होत होते गॅसचा वगैरे, परंतु असं वाटलं की थोडंसं वजन कमी करावं कारण वय जास्त नव्हतं। करत गेले जसं मला माझ्या वेलनेस कोचनी सांगितलं त्या पद्धतीने मी डाएट फॉलो करत गेले। तुमचं वजन किती होतं? माझं 72 kg वेट होतं। वय किती होतं त्यावेळेला? वय माझं त्यावेळेस आता 28 होतं, 28। 28व्या वर्षी 70 किलो वजन? हो, 72। म्हणजे माझा मुलगा झाला आणि नंतर माझं वेट खूप वाढलं। वेट म्हणण्यापेक्षा माझी फॅट भरपूर होती आणि मी त्या वयात सुद्धा असं म्हणजे माझा मुलगा 1 वर्षाचा असून सुद्धा असं वाटत होतं मी परत प्रेग्नेंट आहे। त्यामुळे मला वाटलं की करावा आणि मी केलं। एक 20 kg मी वेट लॉस केलं। खूप छान असा रिझल्ट आला। आवड होती पहिल्यापासून कराटेची, त्यामुळे मग असं वाटत गेलं नाही बाबा आपण याच्यातच कुठंतरी, कारण काय होतं समजा आता 1-2 जणांना रिझल्ट आले ते म्हणणारच आहेत की मॅडमने खूप छान शिकवलं, त्यामुळे आपल्याला ब्लेसिंग पण भेटते आणि हेल्थची गरज ही प्रत्येकाला आहे। मला सुद्धा आहे, मी यांच्यासोबत मी सुद्धा कंटिन्यू करू शकते म्हणजे माझं पण रेग्युलरली चालू राहील आणि त्यांना पण मला हेल्थ देता येईल म्हणून मी हा निर्णय घेतला आणि इथून पुढे म्हणजे मी कंटिन्यू वेलनेस चालू ठेवणार आहे आणि कंटिन्यू लोकांचा व्यायाम घेत जाणार आहे। लोकांमध्ये अनेक असे बदल करणार आहे कारण फिटनेसची गरज आजच्या काळामध्ये खूप आहे। त्यामुळे मला वाटतं की आपण व्यायाम हा केलाच पाहिजे, प्रत्येकाला गरज आहे। असं नाही की जो माणूस खूप लुकडा आहे किंवा त्याचं वजन खूप कमी आहे त्यांना सुद्धा व्यायामाची गरज आहे आणि ज्यांची तब्येत पण जास्त आहे किंवा काहींना असं वाटतं नाही मी मेंटेन आहे तरी सुद्धा व्यायामाची गरज आहे कारण आज वाढत्या धोक्यामुळे आज कोणतीही घटना होऊ शकते। त्यामुळे आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे। दिवस काही सांगून येत नाही, त्यामुळे आजचा दिवस आनंदाने जगा आणि चांगला जगा, चांगलं खा, चांगलं राहा, चांगला व्यायाम करा, कमीत कमी 1 तास तरी स्वतःसाठी देत चला। आता किती वजन आहे तुझं? माझं आता 55। याच्यामध्ये डाएट करावा लागतो का नुसतं व्यायामाने होतं? काय होतं माहिती का, डाएट आता 2 प्रकारचे असतात। आपण घरगुती डाएट पण करू शकतो, न्यूट्रिशनल डाएट सुद्धा करू शकतो, परंतु कसं असतं काही काहींचं म्हणणं असतं की नाही बाबा आम्हाला एवढं जमणार नाही किंवा एवढे पैसे आम्ही घालू शकत नाही, तर आपण त्यांना घरगुती डाएट सुद्धा देतो। यस, तर डाएट म्हणण्यापेक्षा आज बघा एक म्हण होती, रात्रीचं जेवण हे भिकारीवाणी असावं आणि सकाळचं जेवण हे राजावाणी असावं। भिकारीवाणी म्हणजे कसं एकदा न पुरतं म्हणजे न मिळणार, भिकाऱ्याला जेवण हे पोटभर कधीच मिळालं नाही, तर त्या पद्धतीने रात्रीचं जेवण कमी करायचं आणि दिवसभरात जे आपण एकदाच खातो ते फक्त रेग्युलरली 3 ते 4 वेळा त्याचे डिवायडेशन करून ते जर अन्न आपण घेतलं तर डाएट व्यवस्थित होतो। तुम्ही किती दिवस झाले सेंटर चालवताय? आता मला प्रॉपरली 1.5 महिना झालाय, म्हणजे आताच चालू केलंय मी मागच्या महिन्यात 10 तारखेला, पण रिस्पॉन्स खूप छान आहे आणि सगळ्यात भारी असं वाटतंय की एका महिलेपासून जवळजवळ आता 16-17 महिला झाल्यात, काही सुट्टीवर आहेत आणि मुळात त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी वाटते, हे खूप छान। सकाळी किती वाजता घरून निघताय? मी 5 ते 10 कमी असताना निघते आणि 5:15 वाजता इथं येत असते मी, कारण ऑनलाईन बॅचेस पण चालू करायचे असतात, इथं येऊन साफसफाई वगैरे भरपूर असतं, त्यामुळे थोडंसं लवकर निघलं म्हणजे वेळेत येतो माणूस, बाकी काय नाही। पुरुषांसाठी काय बॅचेस आहेत का? हो आहेत ना, 6:30 ते 7:30 आपण पुरुषांसाठी बॅचेस ठेवले आणि जर समजा कसं असतं काहींना काम असतात तर मग ते 5च्या बॅचला म्हणजे 5:30च्या बॅचला येऊन केलं त्यांनी तरी चालेल आणि इव्हिनिंगच्या बॅचेस पण आपल्याला चालू करायच्या आहेत, जसे जसे रिस्पॉन्स येतील त्या पद्धतीने लवकरच चालू होतील। किती चार्ज घेता? आता सध्या 600 रुपये मंथली आहेत, पण कसं असतं सगळं नियोजन करण्यासाठी मी 2 मंथ एकदम फी घेते। नेक्स्ट टाइम पाहू पुढचं पुढं।
शरीरासाठी अन्न पाणी जसं गरजेचं आहे तसं त्याचं डायजेशन होणं सुद्धा खूप गरजेचं असतं आणि ते होण्यासाठी या ठिकाणी हा फिटनेस वेलनेस सेंटर हे चालू आहे. दररोज सकाळी 1 तास या ताई या महिलांकडून वर्कआउट करून घेत असतात. जीवनामध्ये आज जर कशाची काळजी घ्यावं लागेल तर ती आरोग्याची काळजी घ्यावं लागेल. हे आज का होईना जगाला पटण्याजोगं आहे. कारण सगळ्या गोष्टी कोरोनाच्या महामारीनंतर मानवाला जगण्यासाठी संघर्ष कसा करावा लागला तर त्याच्यासाठी हे वर्कआउट आहेत. आज घरात बसणारी महिला आज बाहेर येऊन अशी काही टी शर्ट पॅन्ट घालून आज येत आहे. ही एक फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे की योगा प्राणायाम आणि त्याचबरोबर या ताईंसारख्या वर्कआउट घेणाऱ्या महिला जर असतील तर त्यांना सपोर्ट केला पाहिजे. आणि या फिटनेस वेलनेस सेंटर रामटेक व्यापारी संकुल बेल्ले नगर कल्याण हायवेला हे सेंटर चालू आहे. मी बेल्ले गावातील महिलांना आवाहन करतो की या सेंटरमध्ये या आणि 24 तासातला 1 तास स्वतःसाठी जगा. कारण हे जर केलं तर तुमचं आरोग्य उत्तम जाईल. नाहीतर आपलं आजची 80% जनता ही मधुमेहाकडे झुकलेली आहे, बीपीकडे झुकलेली आहे आणि सगळ्यातून सावरू शकतो तर तो फक्त हा आहार हा व्यायाम माणसाला सावरू शकतो असं मला या ठिकाणी वाटतं. आज आपण या वेलनेस सेंटरला भेट दिलेली आहे. ताई तुमचं कार्य चांगलं आहे. कुठलंही काम करत असताना त्याचं मूल्य हे घेतलंच पाहिजे. तुम्ही 600 रुपये मूल्य घेताय हे फार लोकांसाठी सुटेबल आहे. कारण 20 रुपये रोज हा प्रत्येक महिलेला स्वतःसाठी देण्यासाठी काय हरकत नाही. कारण लहान बाळ सुद्धा आपला 10 रुपये 20 रुपये खर्च करतंय. तर स्वतःच्या शरीरासाठी 20 रुपये रोज प्रमाणे या ठिकाणी शिरोलीवरनं ह्या ताई येत आहेत. शिरोली म्हणजे इथून 10 ते 12 किलोमीटर आहे, जास्त असेल. परंतु पहाटे तिथून उठून ही महिला या ठिकाणी 5:15ला हजर राहते. आजही पाहायला गेलं तर आपली महिला घराच्या बाहेर फिरायचं म्हटलं तर तिला वाघाची भीती वाटते. परंतु ही खरी वाघीण आहे की स्वतःसाठी आणि इतरांसाठी इतक्या लांबून या ठिकाणी येते आणि तुमच्या गावासाठी तुमच्या आरोग्यासाठी ती येते. तिला साथ द्या आणि या वेलनेस सेंटरचा लाभ सर्वांनी घ्या. एकदा शिकल्याच्या नंतर आयुष्यभर आपण करत राहू पुढं. परंतु या ठिकाणी या खिलारी ताईंच्या या फिटनेस वेलनेस सेंटरला सर्व महिलांनी यावं असं मी शिवनेरी संवादच्या वतीने आवाहन करतो. ऑनलाईन बॅचेस पण चालू आहेत. ऑनलाईन बॅचेस पण चालू आहेत का? त्याला किती ऍडमिशन आहेत? त्याला आता 10 आहेत. 10 आहेत. काही जॉईन नाही होत. तसे 20 झालेत पण जॉईन नाही होत. आता प्रत्येकाचं कसं इथं कसं आपण हे करू शकतो तसं ऑनलाईन त्यांच्या मनावर आलं ना मग ते करतात जॉईन. आणि ह्या ताईचं एक विशेष पाहिलं, हिच्या आवाजात खूप दम आहे. शिक्षक आहे ना, शिक्षक हा कसा असतो माहितीये का? ज्या शिक्षकाच्या आवाजात दम आहे ना त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याची क्षमता असते आणि हिच्या आवाजामध्ये खूप मोठा दम मी या ठिकाणी पाहिलेला आहे. असो, हे तुमचं फिटनेस वेलनेस सेंटर अशाच प्रकारे चालू द्या. उत्तम आरोग्य राखा आणि महिलांना भरपूर असं सहकार्य करा. गणेश तोरे, शिवनेरी संवाद, बेल्ला.